गणपती बाप्पा मोरया. सुप्रभात मित्रांनो, आज आहे आपल्या गणपती बाप्पांचं आगमन. आपल्या लाडक्या बाप्पांचं आगमन आहे मित्रांनो. आजपासून आपल्या गणपती बाप्पाचा जो सण आहे गणेश उत्सव, तर तो चालू होणार आहे. तर मित्रांनो, आता आमच्या घरातली काय तयारी आहे ती तुम्हाला दाखवतो. तर हे बघा, नीलू आणि मी दोघांनी मस्त सेम टू सेम मॅचिंग केली आहे. तर चला आता जातोय बाप्पांना आणायला. आणि हे बघा, सर्व घरातले सुद्धा तयार झालेत आहेत. हे जगुदा, इथे बाबा, तिथे बाबा, तिथे बाबा, इथे हंश. आणि ही बघा, हे बघा मित्रांनो, प्रीती सुद्धा पूर्ण तयार झाली आहे. हे बघा, प्रीती सुद्धा तयार झाली आहे. इथे हेमंत आणि हा बघा, इथे येऊन आता बाप्पा आमचे विराजमान होणार आहेत. अरे बघा, हा आमचा डेकोरेशन आहे. तर मित्रांनो, डेकोरेशन कसं वाटतंय नक्की सांगा. तर मित्रांनो, आता डेकोरेशनचे सिनेमॅटिक बघा. चला गणपती बाप्पा मोरया. तर चला मित्रांनो, आता निघालो आम्ही बाप्पांना आणायला. तर जातोय आता, आपल्याला पलीकडे जायचं आहे. हा बघा, आता चाललोय आपण आणि या ब्रिज वरून जाणार आहोत. आपली खाडी, केशरी खाडी पार करून मग त्या साईडला आडेगावामध्ये आहे आपला गणपती बाप्पा. तर तिकडून आपण घेऊन येणार आहोत. तर चला आता चाललोय. बाय, चला. तर मित्रांनो, आता आपण कारखान्यामध्ये पोहोचलोय आणि हे बघा, आपल्याला किती छान छान असे बाप्पा बघायला भेटतात आहेत. तर चला, एक सिनेमॅटिक होऊन जाऊ दे. 3, 2, 1. मित्रांनो, हे बघा, इथे आपल्याला कोळी वेशभूषेमध्ये इथे बाप्पा दिसतात आहेत. नंतर हे बघा, इथे आपल्याला बालाजी रूपामध्ये बाप्पा दिसतात आहेत. आणि हे बघा, इथे आहेत श्रीकृष्णाच्या अवतारमध्ये बाप्पा. सेम आपला पण बाप्पा असाच आहे. आणि हे बघा, इथे गादीवर बसलेले बाप्पा, हे बघा, खूप छान असे दिसतात. हे बघा, अजून हे बघा, इथे सुद्धा गादीवर बसलेले होतील मामा. तर चला, आणि हे बघा, इथे बाल रूपामध्ये बाप्पा बघा, एक नंबर. हे बघा मित्रांनो, इथे गौरी माता बघा, खूप छान अशी बघा. आणि ही साडी सुद्धा ओरिजिनल आहे. आणि बघा, असली खूप छान, एकदम एकदम अशी दागिन्यांनी मडवली आहे. खूप छान दिसते. आणि हे बघा, इथे सुद्धा बाप्पा बघू शकता, खूप थाटामाटा एकदम सजवला. हा कोणाचा बाप्पा आहे? अतुल चुनेकर, एक नंबर आहे बघा. हे बघा, हा सुद्धा एक नंबर असा बाप्पा आहे बघा. हे बघा, एकदम ढोल आणि सनई, तबला आणि सनई त्याच्यावरती आहे. हा बघा, इथे बालमूर्ती बघा, ही बघा, छोटी पण खूप छान. आणि इथे महादेवाच्या रूपामध्ये बघा, आपले गणपती बाप्पा चाललेत, निघालेत आपले बाप्पा. चला मोरया मोरया. एक लाडू चंद्रावर, गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आणि आता आपण बाप्पांना घरी नेतोय. तर पावसाचं सुद्धा आगमन झालंय. हे बघा, मस्त आहे की. हे बघा, आपली मूर्ती बघा, ही गणपती बाप्पा मोरया मोरया मोरया. चला, आपले गणपती बाप्पा बसले आता गाडीमध्ये. आता आपण घरी जायचंय, ते खाली ठेव.
तर मित्रांनो आता पुन्हा एकदा चाललोय आपण घरी. बाप्पांना घेऊन गेले पुढे, कारण पाऊस लागतोय त्याच्यामुळे थांबलोय. तर जातो अजून थोडा पाऊस आहे. तर या मित्रांनो आता घरी जाऊया. आणि अजून सुद्धा आहे आपल्याकडे काय तर आपल्याकडे एक बाप्पा 50 वर्षाचा आहे. तर त्याची सुद्धा व्हिडिओ पण करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला, नीलू जवळ द्यायची नाही. मोरया मंगल मूर्ती, मंगल मूर्ती, मोरया मोरया मंगल मूर्ती, मोरया मोरया मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती, मोरया गणपती बाप्पा, मोरया, मंगल मूर्ती, मोरया. तर मित्रांनो पुन्हा मी कारखान्यात आलोय. तर आपले दुसरे बाप्पा ते घेण्यासाठी आलोय. आणि मित्रांनो ह्या बाप्पाला आहे ना 50 वर्ष पूर्ण झालेत आहेत. आणि मित्रांनो आता पाऊस एवढा लागला की पूर्ण भिजलोय पूर्ण. आणि हे बघा आता आलोय आहे. तर हा बघा आल्या का यांचा गणपती आहे. आता यांचा पूर्ण पालेकर कंपनी ही. हे बघा मस्त की सर्वांनी मॅचिंग केली आहे. हे बघा कुठला वाला बाप्पा आहे. एक दोन तीन हे बघा हे बघा मित्रांनो हा मस्त की दगडूशेठ हलवाई. नंतर इथे कोली लुक मध्ये आणि तिकडे एक कोली लुक मध्ये. तर असे 3 बाप्पा आहेत. तर हे बघा एक नंबर असे दिसतात आहेत. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. तर मित्रांनो तुम्हाला बोललो की आपल्या बाप्पाचे 50 वर्ष आहे. तर आपला बाप्पा आणि सर्व मंडळी. तर काय अक्का 50 वर्ष आहे. चला हे बघा खूप छान असं जोरात तयारी चालू आहे. आणि मस्त की ढोलकी टिमकी म्हणजे आमचं पारंपरिक वाद्य म्हणजे ढोलका टिमकी सण आहे. त्याच्यासोबत आता वाजवत गाजत आम्ही घेऊन जाणार आहोत बाप्पाला, मिरवणूक काढणार आहोत. तर चला
गणपती बाप्पा मोरया मोरया मोरया.
मोरया, गणपती आले, गणपती बाप्पा मोरया, मोरया, गणपती आले, गणपती आले. तर मित्रांनो, आता आपल्यासोबत मामा आहेत आणि ज्यांच्या घरी 50 वर्ष झाली आता बाप्पाला, तर तेच आहेत. तर मामा, आपल्या गणपती बाप्पाला 50 वर्ष आली आहेत, तर तुम्ही 50 वर्ष पूर्ण बघितले असाल, तर कधी ही परंपरा चालू झाली गणपती बाप्पाची आणि आतापर्यंत कशी तुम्ही टिकवून ठेवली आहे? माझं नाव धर्मा पद्मा पालेकर, मुक्काम उटंबर. आमच्याकडे गणपती, आमच्या मामांचा पहिला गणपती होता रामजी पाटील यांचा. त्यांच्यानंतर माझ्या घरी आमच्या पालेकर कुटुंबात 1975 साली आम्ही गणपती पहिला प्रारंभ आमच्या घरी झाला. आज या गणपतीला माझे भाऊ रामचंद्र पालेकर, गोविंद पालेकर, बाळाराम पालेकर, हरिश्चंद्र दोरकुलकर याने मला भरपूर साथ दिली. आम्ही एक कुटुंब एकत्रित राहत होतो आणि राहत आहोत. आणि आज असे आम्ही खेळीमेळीने कशी आमच्या गणपती उत्सवाच्या 50 वर्ष गेली आम्हाला कुटुंबाला कळलंच नाही. आज आम्ही सर्वांनी, भगवंताने आम्हाला 50 वर्षाची सेवा करून घेतली, हे आमचं भाग्य आम्ही समजतो. तर मित्रांनो, आता मामा आहेत. तर मामा, तुमचं वय किती आहे? माझं वय आता 73 रनिंग आहे. 73 रनिंग आहे आणि मामांना जास्त चालायला जमत नाही, तरी पण मामा आहे ना, आता बघितलं असेल तुम्ही, ढोलका वाजवत आहे. कारण तो 50 वर्षाचा आनंद आहे, उत्साह आहे आणि खेळीमेळीचं वातावरण आहे घरामध्ये. तर खूप छान प्रकारे वाजवत होते. मी पहिल्यांदा बघितलं आहे, त्याच्या अगोदर कधीच मामाने बघितलं नाही ढोलका वाजवताना, आणि खूप छान आणि खूप अप्रतिम प्रकारचं वाजवलं आहे ढोलकं. तर मित्रांनो, तुम्हाला या 50 वर्षाची परंपरा कशी वाटली आहे आणि कमेंट करून नक्की सांगा. तर चला, आता अजून विचारूया आपण आपल्या घरातले काही सदस्य आहेत. तर काका आहेत. तर काका, आता आपल्या गणपती बाप्पाला 50 वर्ष झालेत, तर तुम्ही सुद्धा 50 वर्ष बघितले असणारच. तर तुमचा 50 वर्षाचा अनुभव कसा होता? मी रामचंद्र पद्मा पालेकर म्हणून, माझ्या भाऊ धर्मा पद्मा पालेकर यांनी जे काही सांगितलं की जी परंपरा आम्ही सुरू केली, आम्ही पहिलं मामांच्या घरी रामजी आशा पाटील यांच्या घरी गणपती यायचं, तर आम्ही सर्व सहकुटुंब त्यांच्या घरी जायचो आणि गणपती जाईपर्यंत आमचं जेवण खाणं सगळं त्या मामांच्या घरीच असायचं. मग आमच्या पण मनामध्ये कुठेतरी असं वाटलं की चला, आता आपण पण आपल्या घरी गणपती बाप्पांचा आणायला पाहिजे, आपल्याला पण आपला आनंद लुटता आला पाहिजे सर्व कुटुंबांना. कारण काय, आपण दुसऱ्याच्या घरी गेलो तरी काय, आपण एकच दिवस किंवा 2 दिवस किंवा असं थोड्या वेळापुरतं जातो, पण आपल्या घरी जर गणपती आला आपला कायमस्वरूपी, तर आपण आपला त्याचा उत्साह, त्याचा सण आपण आनंदात साजरा करू शकतो. म्हणून आम्ही आमच्या भावानी आणि आम्ही परंपरा चालू केली. आम्ही 4 भाऊ आहोत. मी धर्मा पालेकर, रामचंद्र पालेकर, बाळाराम पालेकर आणि गोविंद पालेकर, आणि एक आमचे हरिश्चंद्र बाया दोलकुलकर मावशीचा मुलगा, आणि एक आमची बहीण. आम्ही सर्वांनी विचार केला की जरा आपल्या घरी पण गणपती असावं, म्हणून मग आम्ही ती गणपतीची परंपरा चालू केली. त्यावेळी आमचे आई वडील पण जिवंत होते सर्व, आणि त्यामुळे मग आम्हाला सहकुटुंबात गणपती आल्यामुळे सर्वांना आनंद वाटायचा, सर्व खुश असायचे, आणि अशा प्रकारे आम्ही परंपरा चालू केली. आता तीच परंपरा, आम्ही काय मुंबईला असतो आणि तीच परंपरा आमचे मोठे भाऊ धर्मराज पालेकर आणि त्यांचा मुलगा कैलास पालेकर, हे सगळे आपली घरातली जी सजावट वगैरे असते, जे अरेंजमेंट वगैरे असते, ते सर्व ते स्वतः करत असतात. आम्ही गणपतीच्या 1 दिवस किंवा अगोदर गणपतीला येतो, किंवा आम्ही जास्तीत जास्त आमच्या सासूरवाडी जातो बोललेला सुरुवातीला गणपतीचा, कारण त्यांच्या घरी पण कोण नसते, या 2 बहिणी असतात, त्याच्यामुळे तो पण परिवार आम्हाला सांभाळावा लागतो. आणि मग ते तिकडचे विसर्जन गौरी विसर्जन करून आम्ही मग आपल्या मूळ गावी येतो, आमच्या गावी, आणि मग जो काय सर्व कुटुंब सहपरिवार जो आनंद मिळतो तो खूप आम्हाला मनाला समाधान होऊन जाते. आणि आज आम्ही गणपतीची 50 वर्ष बघितली, हेच तर आमचं भाग्य आहे. असंच उदंड आयुष्य आम्ही गणपती चरणी प्रार्थना करतो की सर्वांना उदंड आयुष्य लाभू दे कुटुंबाला, हीच ईश्वर चरणी प्रार्थना. तर मित्रांनो, आता आपल्यासोबत नानी आहे. तर नानी, आज आपल्या गणपती बाप्पाला 50 वर्ष झाली आहेत, तर त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? 50 वर्ष तुम्ही बघताय, अनुभवताय आहे. माझं नाव सौ रोहिणी रामचंद्र पालेकर. मला म्हणजे हे असा आनंद एवढा होतो की मी हे 50 वर्ष बघते,
मला देवानी 50 वर्षाचं बघण्यासाठी जगवलं, म्हणून मी देवाला आभार मानते. गणपतीच्या दिवशी माझी मुलं, दोन्ही मुलं येतात या आमच्या गावात. मी आहे मुरुडची, तर बोरलीची मी आहे. बोरली मांडला तालुका मुरुडची आहे. मला इकडे दिली उट्टंबरला. माझे मिस्टर, माझी 2 मुलं, माझ्या 2 सुना आवर्जून आम्ही इकडे उट्टंबरला देवासाठी येतो पहिल्या दिवशी. तर मित्रांनो, आता आपण बघितलं असाल 50 वर्ष बाप्पाला झाली आहेत आणि बाप्पा आपल्या घरी आलेत आहे. तर मित्रांनो, हा होता पालेकर कुटुंब. तर अजून काही गावामध्ये 50 वर्षापेक्षा जास्त झालेत, 70-80 पण वर्ष झाले असतील बाप्पांना काही घरामध्ये. तर मित्रांनो, मला 50 वर्ष कव्हर करायला भेटले, तर धन्यवाद पहिल्यांदा त्यांचा सर्वांचा. त्यांनी मला आवर्जून बोलावलं आणि मित्रांनो, त्यांच्या घरी भजन सुद्धा आहे लास्टच्या दिवशी. तर आपल्याला पॉसिबल झालं, आपण गावामध्ये असलो तर नक्कीच कव्हर करू. आणि खूप अविस्मरणीय असा सोहळा होता, बघायला खूप आनंद झाला. तर मित्रांनो, आपले बाप्पा सुद्धा विराजमान झाले असतील घरामध्ये. तर जाऊया आणि ते सुद्धा बघूया आणि तुम्हाला सुद्धा दाखवतो. तर चला, आणि मग आपण व्हिडिओची एंड करू. तर चला. तर मित्रांनो, आता आपल्या घरी बाप्पा विराजमान झालेत. बघू शकता, खूप छान आणि खूप सुंदर दिसत आहेत. आणि हा बघा डेकोरेशन. तर मित्रांनो, कसं वाटतं डेकोरेशन आणि आमची बाप्पांची छोटीशी मूर्ती कशी वाटते नक्कीच सांगा. हे बघा, खूप छान असं वाटते. तर चला मित्रांनो, तर कशी वाटते मूर्ती नक्कीच कमेंट करा.